म्युझिक काय वाजवत आहे ट्रायल ए प्रॅक्टिस नका करू आणि सगळे रेडी आहेत ना आमिर पुढच्या इव्हेंटची नंतर बुकिंग कर हा इव्हेंट पहिला कर आधी कळलं काय हां बाबा झोपू नको प्लीज सगळे रेडी आहेत ना हां प्लीज सुरू करूया आता सुरू करू बापरे कोणाचं तरी माईक चालू आहे वाटतं यांची फालतुगिरी चालू आहे इकडे यार साहेब तुम्ही काहीतरीच बोलता बर का इतकी छान दिसते का मी आता खोटं आहे का हा खोटं आहे आता आहे तुझं एवढं सुंदर आता काय करायचं का आता साहेब ऐक ना तुमची गोष्टच वेगळी आहे साहेब प्रश्नच नाही मी काय म्हणतोय आता अँकरिंगला सुरुवात करूया मॅडम लोक थांबलेत तिकडे चला चला येस साहेब तुमच्या शुभेच्छा राहू दे बर का जाणार तू हा तुम्ही नाही म्हणत असाल तर नाही जात तुमची गोष्टच वेगळी आहे साहेब प्रश्नच नाही साहेब मी काय म्हणतो चेतना मॅडम ते टेलिप्रॉम्प्टर बघितलंय ना म्हणजे स्क्रीन असतं नाही का आपल्यासाठी स्क्रिप्ट असते आपण ती वाचत असतो लोकांना दिसत नाही पण स्क्रिप्ट वाचत जातो म्हणजे एकदा बरं पडेल ना तुम्हाला ती वाचली तर म्हणजे ते वाचून बोलतात नाही ते आर्टिस्ट आहेत त्यांचं पाठ असतं त्यांची गोष्टच वेगळी आहे एकदा तोंड ओळख झाली तर बरं पडेल ना जादा ओळख वाढवतच नसतो आपण कोणाशी बरोबर काय साहेब आपलंय बाकी ना तुमची गोष्टच वेगळी आहे साहेब मी काय म्हणतो आपण सुरू करूया का म्हणजे घोळ नको पटकन हा प्लीज जरा साहेब तिथं माझ्या समोर बसा बर का विचारे हा साहेब एकदम दणका झाला पाहिजे हो ना साहेब एकदम प्रश्नच नाही आपण पिक्चर करणार आहे तुम्हाला घेऊन थँक्यू साहेब तुम्ही डील मध्ये हो हा तुम्ही डील मध्ये ते लीड मध्ये असं लीड आहे. मध्ये तुम्ही लीड मध्ये Thank you. आणि ते हिरोईन म्हणून आहे का आता कोण वेगळा असणार आहे का तुमची गोष्टच वेगळी आहे साहेब अरे यांची काळजी करू हो, नका हो. यांचा परफॉर्मन्स एकदम ते कोणता पण असू दे परफॉर्मन्स आपल्याला माहिती आहे ना आपण गॅरंटी घेणार आहे हो साहेब साहेब उशीर होत आहे जरा सुरू करूया ना एकदम कारण एकदम जोरात हा? हो साहेब जाऊ का जात आहे होई थांबतो आपल्याला काय जाऊ? साहेब इथेच किट नाही, नाही, जाऊ, 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 जाऊ. आपल्याला इकडेच बसलो हा. नमस्कार कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी सर्व रसिकांना नम्र विनंती करतो की त्यांनी आपापले मोबाईल्स कृपया सायलेंट मोडवर किंवा बंद करून ठेवावेत जेणेकरून अखंड मनोरंजनाचा त्यांना लाभ घेता येईल कोण आहे रे शान्या इथं हा माणूस घसा फाडून बोंबलतोय की मोबाईल बंद करा म्हणून कोणाचा फोन वाजला रे कोणाचा फोन वाजला ऐका मॅडम हा माणूस येडाय हा येडाय का माणूस चेतना मॅडम याला काम धंदे नाही इथं साहेब तुम्ही थांबा ते लय बाराचे तुम्हाला माहित नाही आणा त्याला इकडे आणा कोण आहे रे तो कोण आहे मी काय ऐका मला वाटतं तुमचा मोबाईल वाचतो इथे बघा ना कोणाचा तुमचा एकदा चेक करा ना प्लीज जरा माझा? येस प्लीज जरा काय बोलताय तुम्ही माझं साहेबांनी विचार हाकलो ना बाहेर हाकलो मला क्या बात आहे नाही खरं म्हणजे साहेबांनी आणि मी ठरवून असं विचार केलेला की असा मोबाईल वाजला तर काय डिस्टर्ब होऊ शकतो यासाठी हा साहेबांचा प्लॅन होता साहेबांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत तर नमस्कार राम मंडळी तर दळणवळण टूर्स अँड ट्रॅव्हल्स चला मामाच्या गावाला जाऊया प्रस्तुत सांस्कृतिक कॉमेडी धमाका पुरस्कार सोहळा 2019 यामध्ये आपल्या सगळ्यांचं मी गडगडाटी स्वागत करतो या रंगतदार सोहळ्यामध्ये मला साथ सोबत करण्यासाठी तुझी बिन वाजली पी पी आमदार उघडाना दार खाटेवर कोणाचं कबूतर करते गुटरगू अशा सुपरहिट अल्बमच्या अदाकारा आणि ज्यांना सामाजिक कार्यामध्ये विशेष रुची आहे महिनाभरापूर्वी त्या साहेबांच्या महिला कमिटीमध्ये जॉईन झाल्या आणि महिनाभरात अध्यक्ष झाल्या तर अशा सुसाट वेगाच्या मिस चेतना बाई यांचं मी स्वागत करतो जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी एकदा माझा इंट्रो माझ्याबद्दल बोला माझ्याबद्दल ते पापू
शू. क्या बात आहे, क्या बात आहे. पहिल्याच वाक्यात षटकार मारलेला आहे, विरोधाचा एकदम अक्षरशः शिखर गाठलेला आहे. चेतनाताईंनी पा पी पू पू करून जबरदस्त विरोध निर्माण केलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. लय भारी, लय भारी. तर फार वेळ दवडता. नमस्कार मंडळी. दळणवळण टूर्स अँड ट्रॅव्हल्स, चला मामाच्या गावाला जाऊया प्रस्तुत सांस्कृतिक कॉमेडी धमाका पुरस्कार सोहळा 2019 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि अधिक वेळ न दवडता सालाबादप्रमाणे आपण ईशस्तवनाने कार्यक्रमाला सुरुवात करूया. आणि ईशस्तवन सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतो नेहा ठाकूर यांना. घ्या, आस्वाद घ्या. मॅडम ऐका ना, ते समोर दिलं तुम्ही प्रॉपर वाचा ना, खूप गडबड होते हो. एवढं काही नाही झालं त्या. नाही, खूपच काहीच नाही झालेलं आहे ऍक्च्युली. पण काय, मला चष्मा नाही ना लावलाय मी, म्हणून मला ते धुरकट दिसलं आमचं. अच्छा, तुमचा चष्मा आहे का? हा, हा, मग तो लावा, गोंधळ होते सगळा. नाही, मी नाही चष्मा लावणार. अहो, असं काय करताय, गडबड होईल ना सगळी. अहो, साहेबांना आवडत नाही ना साहेब, चष्मा लई मध्ये मध्ये येतो, अडचण होते साहेबांना. मला नाही, मी नाही लावणार चष्मा. साहेब असताना अडचण शक्य आहे, पण आता इथे महत्वाचं माझी अडचण लक्षात घ्या. समोर ती गडबड होते हो सगळी. पण साहेब समोरच बसलेत ना, मी कसं चष्मा लावणार सांगा बरं. बरं, एक काम करा, हे क्यू कार्ड आहे, हा. ह्याच्यात स्क्रिप्ट आहे, ती वाचून तरी बोलाल का, म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही. लांबचा प्रॉब्लेम आहे ना. हा. अरे संपलाय, घ्या या. क्या बात आहे. ईशस्तवनाने एक मंगलमय वातावरण निर्माण झालेलं आहे, जणू ईश्वराने आशीर्वाद दिलाय असं वातावरण तयार झालेलं आहे. तेव्हा नेहा ठाकूरसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय नाही, तुमचं वाक्य आहे काय? ते जरा वेळन तोंडाबा. क्या बात आहे, दुसरा षटकार. क्या बात आहे. एका बॉल मध्ये 2-2 षटकार मारणाऱ्या या चेतनाताई यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. लय भारी, लय भारी. आता फार वेळ जवळता मीच तुम्हाला सांगतो पुढचा नक्की प्रकार काय आहे तो. यानंतर तोंड बासरी फेम समीर चौगुले यांना मी मंचावर आमंत्रित करतो. एक हरहुन्नरी कलावंत, म्हणजे US ला असं सांगून दैसरच्या कांदरपाड्याच्या ब्रिजवर फोटो काढणारे अत्यंत हरहुन्नरी कलावंत. म्हणजे बासरीचा आवाज म्हणू नका, बेलचा आवाज म्हणू नका, दरवाजाचा आवाज म्हणू नका, कॉटचा आवाज म्हणू नका, असे 57.5 आवाज काढतात स्वतःचा आवाज सोडून. एकदा जोरदार टाळ्या समीर चौगुले यांच्यासाठी प्लीज. मॅडम, खूपच फालतूगिरी होतो, तुम्ही दिलेलं पण वाचत नाही, तेवढं तरी वाचा ना. कसं दिसणार मला? का? मला जवळचा पण चष्मा आहे ना. अहो जेव्हा मग ते चष्मा वापरून काय ते बोला ना, खूप गडबड होती, असं काय करताय? कसं वापरणार मी? नाही ना, लय घाण दिसते मी. विचार काय चाललंय, काय काय नाही, झाला? ते थोडे धूळ उडते ना, मी म्हटलं मॅडम तुम्ही चष्मा वापरा, एकदम स्टाईल मध्ये दिसेल सगळं, छान प्रेझेंट ठेवले सगळं. चालेल ना, त्यात का आपला घ्या ना, नाही नाही, वापरा ना. तुमचा नाही, घ्या वा. तुम्हाला पण दिसत नाही ऍक्च्युली त्यांचा चष्मा त्यांच्याकडे असला तर तुमच्याकडे आहेत ना. आहे ना, मी चष्म्याशिवाय बाहेरच पडत नाही साहेब. खूप छान वाटेल ते एकदम. लावू का? चष्मा फक्त आपल्याकडे ना वापरायचा, बाकी सगळे काय ते चष्मा प्रॉब्लेम होतो. बाकी वापरायचा. थँक्यू सर. जोरदार हा. येस येस येस. माहिती ना आपला पिक्चर करायचा. हो साहेब. हा, एकदम मस्त जोरदार हा. थँक्यू साहेब, थँक्यू. वा, या थँक्यू. जोरदार टाळ्या समीर चौगुले यांच्यासाठी, त्यांच्या आवाजासाठी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. वाचा. काय मग चेतना, कसं काय वाटतोय कार्यक्रम? हा? हो. चेतना, तुझ्या गालावरची खळी लई सुंदर दिसते. हो अंशुमान. हो तुमचं वाचा ना, माझं काय वाचताय? चेतना, तुम्हाला काय वाटतं याच्या पुढचा कार्यक्रम कोणता असेल? तुम्हाला काय बघायचंय चेतना? क्या बात आहे. खरं म्हणजे कुठल्या पारितोषिक वितरण सोहळ्यामध्ये एक अँकर दुसऱ्या अँकरची वाक्य बोलतो तेव्हा काय गंमत होते त्याची ही झलक होती. त्यात इथेच थांबूया, कारण फार काय सहन होणार नाही आपल्याला. आणि यानंतर मी आमंत्रित करतोय शास्त्रीय नृत्यांगना, सगळ्यांच्या दिलांची धडकन प्राजक्ता माळी यांचं एक दिलखेचक नृत्याचे बोल आहेत. मी काय करताय दिलं पण वाचत नाही यार. तुमची वाक्य वाचा, फालतूगिरी चालले, मग डोका होत चाललंय. अहो
त्याचं काय झालं, मी असं बोट ठेवलं की नाही, मग मी असं लाईन खाली 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 वाचत गेले. माझ्या लक्षात आलं वाचताना की ते माझं नाही तुमचं आहे, पण मग आता वाचत जाऊ दे ना, पुढे अहो, जाऊ पण ती माझी वाक्य आहेत ना, तुम्ही तुमची वाक्य वाचा ना. चेतना म्हणजे कमी आहे का? जाऊ दे ना. जाऊ दे कसं काय? समोर कोणाला काही कळतंय का? कळतंय का सगळ्यांना? कोणी मन लावून ऐकत नाही हो. आणि तुम्हाला कौतुक पाहिजे ना माझं. मग अशी वाचता येत नव्हतं, आता मी वाचून दाखवलं सगळं. आपण तुम्हाला कळलं ना, माती खाली सुधारा ना पुढे मग. कोणाला नाही कळत हो. मी म्हंटल आपली कॉमेडी चालली तर कॉमेडी होऊ नव्हते. लोक कशी हसतायत बघा ना, कॉमेडी झाली. लोक तुम्हाला हसतायत, तुमच्या मला पण हसतायत. काय करताय तुम्ही? वाचा ना व्यवस्थित. असं काय करताय मला मग? जळतात हा? जळतात लोक माझ्यावर. अच्छा. असं लगेच आली आणि लगेच समितीची अध्यक्ष झाली ना म्हणून जळतात माझ्यावर. तुम्ही कुठल्या मला अध्यक्षात असं- मला घेणं देणं नाही. हे आहे ते नीट वाचा. माझं कळलं तुम्हाला. प्लीज आता एक काम करूया, आपण डायरेक्ट 16 हात घालूया का? डायरेक्ट 16 हे करूया आणि प्रॉब्लेम नको. चालेल? हा, तुम्हाला जमेल ना हे? 200%. मी 134 अँकरिंग शो केले, मला एवढा कॉन्फिडन्स आला नाही. तुम्हाला कुठून आला कॉन्फिडन्स? कॉन्फिडन्स मला साहेबांनी दिलाय. चला जाऊया पटकन. तर आता मी सगळं बोलतो, तुम्ही फक्त अतिथींची नावं घ्या. हा? कोणाची कोणाची? पाहुण्यांची. हा, हा, तर आता खरं म्हणजे दळणवळण ट्रॅव्हल्स प्रस्तुत चला मामाच्या गावाला जाऊया प्रायोजित सांस्कृतिक कॉमेडी धमाका पुरस्कार सोहळा 2019 याच्या पुरस्काराची घोषणा आम्ही आता करतोय. कैलासवासी गणपतराव मोरे पुरस्कृत शांताराम भाणुगे पारितोषिक केदार मोरे यांच्या हस्ते प्रदान केलं जात आहे. ललिता श्रोत्री यांना बोलवा ना. हा, तर कैलासवासी गणपतराव मोरे यांनी ताबडतोब इथं स्टेजवर यावं. अहो ते कसे येतील? कैलासवासीने ललिता श्रोत्री यांना पुरस्कार आहे, त्यांचं नाव घ्या ना तुम्ही. सॉरी तो मांत्रिक बिघड झाला. मानसिक नाही, तांत्रिक बिघाड आहे सगळा. तर कैलासवासी ललिता श्रोत्री यांनी ताबडतोब इथं कैलासवासी यावं. नाही आहे. तुम्ही श्री शौचालय की सगळीकडे खिरापत वाटलं सगळे कैलासवासी करताय तुम्ही. तुम्हाला अक्कल आहे का? काय झालं? नाही काय नाही नाही काय चाललंय? नाही, काय चाललंय? नाही, थोडंसं गोड झालंय. अरे कैलासवासी ललिता श्रोत्री काय? अरे तो जिवंत आहेत त्या बाई. काय झालं तुमचं? काय फालतुगिरी चालली? सॉरी काय सॉरी? कसं सॉरी? जरा कैलासवासीचा गोंधळ झाला ना. गोंधळ हे झाला. कोण हाय कोण नाही कळतच नाही हो. आता ज्यांना अवॉर्ड हाय त्यांनी पटकन इथं स्टेजवर येऊन अवॉर्ड घेऊन जायचं की नाही. तर लोकांना पण लई माज असतो. हल्ली काय ना फॅड आले. कसलं? अवॉर्ड ज्यांना असतं ना ते अवॉर्ड फंक्शनला येतच नाही. हा मग? असो तर मी आता कैलासवासी केदार मोरे यांना इथं स्टेजवर आमंत्रित करते. त्यांनी लवकरात लवकर इथं यावं ए, आणि ए, 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 बाई अगं काय डोक्यावर पडलीस काय तू? कैलासवासी केदार मोरे. अरे मी केदार मोरे आहे, मी जिवंत आहे. काय चाललं? नाही, काय ऍक्च्युली थोडासा घोळ झाला त्यांचा. काय आहे, कैलासवासी गणपत मोरे हे माझे आजोबा आहेत नाही, बरोबर आहे. आणि त्यांच्या नावाचा पुरस्कार ललिता श्रोत्री यांना माझ्या हस्ते द्यायचा आहे. नाही बरोबर आहे, थोडासा घोळ झाला. यांच्याकडून चूक कसा झाली. घोळ? Actually हा थोडी- घोळ आहे, हा घोळ आहे. म्हणजे हा मी किती वर्ष अँकरिंग करता तुम्ही? मी करतो. 134 अँकरिंगचे शो केलेत ना? हा, बरोबर. काय थोडंसं यांच्यामुळे घोळ गेट आउट. यांना मी सांगत होते पण यांनी माझं ऐकलं अरे माझं नाही. काही नाही आहे. मी तुम्हाला मगाचपासून समजावत होते की हे असं नाही आहे. तुम्ही माझं काय मला बोलू नाही. Shut up. मला ऐका, बोलतात मी काय तुम्ही. म्हणतो, काय- या ना, मी त्याला या. काय बोलत नाही. माझं पेमेंट नाही मिळालं. ऐका, माझं पेमेंट नाही मिळालं. ऐका. पैसे बिसे काय? ऐका, दोन साहेबांना सांगितलं तुमचं ऐका, payment दोन ऐका ना. होतं. अरे, मी ह्या बाईनं बोलतो नाही ना. गेट आउट. दोन ऐका ना. दोन निघा, निघा, दोन ऐका ना. निघा, निघा.